जगात भारी अशी वेट लॉस रेसिपी असं म्हणा, किंवा आजारी असल्यानंतर आपल्याला जर काही खायची इच्छा होत नाही ना, तर त्यावेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता ही रेसिपी कशी, तर 1 वाटी रवा, अर्धा वाटी मूग डाळ जी भिजवून घेतली आणि भिजवून झाल्यानंतर ती 1 वाटी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आहे ना आपल्याला काय टाकायचं आहे, दही टाकायची आहे. पण त्याआधी वाटण तयार करायचं. हिरवी मिरची आणि जिऱ्याचं हे वाटण तयार करायचं आहे. आता हे दळून झाल्यानंतर आहे ना, याच्यातला थोडासा मसाला आपल्याला रव्यामध्ये आणि जे मूग डाळीचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. अर्धा मसाला आणि थोडासा मसाला हा आपल्याला साईडला काढून ठेवायचा आहे. साईडला कशासाठी हे मी तुम्हाला पुढे सांगते. आता हे मिश्रण जे आहे ना ते व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आणि भिजवताना आपल्याला फक्त दह्याचा वापर करायचा आहे, पाण्याचा वापर करायचा नाही आहे. याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे मीठ चवीनुसार टाका. काहींना कमी लागतं, काहींना खूप तेज असं मीठ लागतं. आता मी इथे मस्त दही घालून हे मिश्रण आहे ना भिजून घेतलं. भिजून झाल्यानंतर आपल्याला याचे बनवायचे आहेत मुटकुळे. आता हे मिश्रण आहे ना जास्त कडक नको, जास्त सैल नको, असं मीडियम आपल्याला ठेवायचं आहे. आता मी इथे बनवून घेतलेत मुटकुळे. मुटकुळ्यांचा आकार देऊन झाल्यानंतर मी गॅसवर ठेवली कढाईमध्ये टाकले तेल आणि जो उरलेला मसाला होता ना आपला तो याच्यामध्ये टाकायचा आहे उकळीसाठी. आणि जर तुम्ही वेट लॉस करताय तर तेल अजिबात टाकायची गरज नाही. हा मसाला तुम्ही पाण्यामध्ये टाकू शकता. आता पाणी टाकून झाल्यानंतर मी इथे 2-3 ग्लास पाणी टाकले, कारण आपल्याला जे मुटकुळे होते ते एकदम व्यवस्थित शिजवून घ्यायचे होते. ते आपल्याला कडक राहू द्यायचे नव्हते आणि ते शिजल्यानंतर आहे ना ते स्वतःच कडक राहत नाही. ते म्हणजे शिजल्यानंतर एकदम सॉफ्ट होतात. आणि मग हे मुटकुळे जे आपण तयार करून ठेवले ते ह्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून दिलेत. आता ह्या पाण्यामध्ये तुम्ही म्हणजे चवीनुसार मीठ टाका. आपण मुटकुळ्यांमध्ये मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे पाण्यामध्ये किती मीठ टाकायचे हे प्रमाण तुम्ही तुमचं ठरवा. आता हे मुटकुळे जे मी पाण्यात टाकलेत हे हलके झाले किंवा उकळले गेले की आपोआप वरती येतील. म्हणजे त्यावेळेला आपल्याला समजतं की हे मुटकुळे आपले व्यवस्थित झालेत, हलके झालेत, म्हणजे आपली रेसिपी एकदम परफेक्ट अशी झालेली आहे. आणि जर कडक असले ना तर ते खालीच थांबतात, वरती येत नाही पटकन. म्हणजे ते हलके व्हायला आहे ना खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे ना दही व्यवस्थित टाका, व्यवस्थित भिजवा. याच्यामध्ये काहीही वाटण करायची गरज नाही. रवा डाळ एकत्र तसंच ठेवायचं आहे, वाटायची गरज नाही आहे. हां, तुम्हाला असं वाटेल थोडंसं आपण वाटून घेऊ किंवा काय, तसं काहीही करायची गरज नाही. हे मुटकुळे असेच खूप छान लागतात. त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं जगात भारी ही आपली रेसिपी. खूप छान रेसिपी आहे, साधी, सिंपल, लवकर झटकेपट वजन कमी करणारी आणि आजारपणामध्ये आपल्याला एक आधार अशी ही एक रेसिपी. आंबट असणारी, आंबट, तिखट खूप छान लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्ही याआधी ही रेसिपी ट्राय केली का, की पहिल्यांदा पाहिली आहे, हे कमेंट करून मला नक्की सांगा. आता रेसिपी पाहणारे लोक कमेंट न करताच निघून जातात. असं का बरं करतात? एक कमेंट करायला काय हरकत नाही. आता कमेंट करायला, सबस्क्राईब करायला कुठे काय चार्ज लागतोय राव.